आणि आता बातमी पुण्यातून आहे। पुण्यातल्या वाहतुकीची समस्या सध्या ऐरणीवर आलेली असतानाच वाहतुकीशी संबंधित आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आणि ती म्हणजे पुण्यातल्या रस्ते अपघातात गेल्या 5 वर्षात दिवसाला सरासरी एकाचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली। त्यामुळे पुणे नगरी ही यमनगरी झाली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। पुण्याच्या रस्त्यांवर 28 तासात एक बळी। 2021 पासून 6500 अपघातात 1776 जणांचे मृत्यू। 2026 मध्ये अपघातांचं मृत्यूचक्र कायम। पुणे विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेलं पुणे आता बदलतंय। एकेकाळच्या पेन्शनर्सच्या पुण्यात आता IT प्रोफेशनल्स आणि टेक्नोक्रॅट्सचा वावर वाढतोय। त्यामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्था आमूलाग्र बदलू लागली आहे। मेट्रो लाईन्स, उंच उड्डाण पूल आणि रुंद रस्त्यांमुळे पुण्याचा चेहरा मोहरा बदलतोय। त्यामुळे एकेकाळी हेटाळणीचा विषय असलेली पुण्यातील वाहतूक व्यवस्था आता कात टाकतीये। पण पुणेकरांचा प्रवास जरी वेगवान झाला असला तरी प्रवासादरम्यानची सुरक्षा आता धोक्यात आली आहे। उपलब्ध आकडेवारीनुसार जानेवारी 2021 ते ऑगस्ट 2026 या कालावधीत पुण्यात 6500 अपघात झाले। या अपघातात 1776 जणांचा मृत्यू झालाय। म्हणजे पुण्याच्या रस्त्यांवर सरासरी प्रत्येक 28 तासात एका व्यक्तीचा बळी जातोय। मृत्यूचं हे चक्र 2026 मध्ये देखील कायम आहे। ऑगस्ट पर्यंतच्या 8 महिन्यात 863 अपघातात 198 मृत्यू नोंदवण्यात आले। त्यामध्ये 196 प्राणघातक अपघातांचा समावेश आहे। तसंच 444 गंभीर अपघातात 533 जण गंभीर जखमी झाले। यापैकी मार्चमध्ये सर्वाधिक 31 मृत्यू तर जानेवारीत 27 आणि जून-जुलैमध्ये प्रत्येकी 28 मृत्यू नोंदले गेले। तज्ञांच्या मतानुसार रस्ते जरी रुंद झाले असले तरी त्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे। त्यामुळे अपघातांची संख्या देखील वाढतीये। लेअरवर लेअर दिले जात आहेत किंवा रस्ता बांधताना कुठल्याही प्रकारे दर्जाचा विचार केला जात नाहीये। सो ह्याच्यामध्ये मला निकृष्ट दर्जाचे रस्ते, त्याच्यानंतर प्रशासन हे आता तितकं सिरियस दिसत नाहीये। मग ते खड्डे असतील, रस्त्यांवरचे क्रॅक्स असतील, प्रशासनाला तितकंसं गांभीर्य दिसतच नाहीये। लोकप्रतिनिधींना सुद्धा माझी विनंती आहे की बाकी सगळ्या गोष्टी दिसत राहतात पण आज आपले पुणेकर हे अशा अपघातांमध्ये जात आहेत, तर ह्याचा लोकप्रतिनिधींनी पण विचार केला पाहिजे। नुसतं कागदावरती घोषणा करून हे प्रश्न सुटणार नाही, ह्याला ऍक्च्युअल ऍक्शनची गरज आहे। पण फक्त रस्तेच नाहीत तर वाहन चालकांची बेशिस्त ही अपघातांचं कारण असल्याचं पोलिसांचं मत आहे। पुण्यामध्ये जेवढे अपघात झालेले आहेत या अपघातामध्ये महत्वाचं कारण जसं इतर सर्व ठिकाणी ड्रायव्हरच्या चुका हेच महत्वाचं कारण आहे। स्पीडिंग असेल किंवा रॅश ड्रायव्हिंग असेल, दारू पिऊन गाडी चालवणं असेल, ही कारणं तर आहेतच। पण याच्याबरोबर आणखीन एक विचार करण्यासारखं आहे, म्हणजे पुणे हे रेडियल शहर आहे आणि या शहरामध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, विशेषतः जड वाहनांना जाण्यासाठी शहरातून जावं लागतं। त्यामुळे पुण्याचा अपघाताचा जर पॅटर्न बघितला तर त्याच्यामध्ये जवळजवळ 45% अपघात हे हेवी व्हेकल्सनं झालेले दिसतात। या रस्ते अपघातामुळे झालेला मृत्यूचा आकडा मोठा आहेच, पण या अपघातात कायमचं अपंगत्व आलेल्यांची संख्या देखील लक्षणीय आहे। याशिवाय या अपघातात जायबंदी झाल्यानं अनेकांनी आपले रोजगारही गमावले। त्यामुळे हे अपघात फक्त जीवघेणेच नाहीत तर अपघातातून वाचलेल्यांसाठी प्रचंड क्लेशदायी आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणणारेही ठरलेत। त्यामुळे पुण्याचा वेगवान विकास करताना तो जीवघेणा ठरणार नाही याची काळजी घेण्याचीही गरज आहे। अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे।